नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सरिंदा नावाचे एक या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी एक ट्रॅडिशनल काय आहे, तर इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. तर हा जो काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे किंवा हा जो काही प्रोडक्ट आहे तो कोणत्या राज्याचं पारंपरिक वाद्य आहे? बरोबर. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये योग्य ऑप्शन नव्हता, तरी सुद्धा बऱ्याच जणांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्रिपुरा राज्याचं हे पारंपरिक वाद्य आहे, ट्रॅडिशनल या ठिकाणी म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे सारिंदा नावाचं. त्याला या ठिकाणी नुकताच GI सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे. क्लिअर. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? स्वातंत्र्यापासून कार्यरत असलेली भारतातील एकमेव खाजगी क्षेत्रातील प्राथमिक सोन्याची खाण जोन्नागिरी सोन्याची खाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत जोन्नागिरी सोन्याची खाण या ठिकाणी जे काही गोल्ड माइन आहे ती या ठिकाणी स्थित आहे. 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. स्वातंत्र्यानंतरची ही भारतातील एकमेव कार्यरत खाजगी क्षेत्रातील या ठिकाणी सोन्याची खाण आहे. खाण सुमारे 598 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेली असून त्यासाठी 405 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. 2026-27 साठी सुरुवातीचे सोन्याचे उत्पादन 400 किलो असण्याचा अंदाज आहे, जे विस्तारानंतर 2 टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जोन्नागिरी गावाचे नाव बदलून स्वर्णगिरी ठेवण्याचा देखील प्रस्ताव या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. या मायनिंग बद्दल आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. जोन्नागिरी असं या ठिकाणी या मायनिंगचं नाव आहे. क्लिअर. या गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे, फक्त 4 दिवस आता बाकी आहेत. 1 जुलै 2026 ला तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये PDF दिली जाईल. याच्यामध्ये जो काही इंडेक्स आहे, बरेच जण म्हणत आहेत की सर तुमची जी काही PDF आहे आम्ही दरवर्षी घेत असतो, बरोबर की नाही, त्याचा आम्हाला फायदा देखील होतो, परंतु यावेळेचा जो काही इंडेक्स आहे, इंडेक्स दाखवत चला म्हणजे आम्हाला लक्षात येईल. पहा, इंडेक्स सोपा आहे. 6 महिन्याची PDF आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या 6 महिन्याचे प्रत्येकी 150 चालू घडामोडीचे संभाव्य प्रश्न असणार आहेत, जे की 1 लाईनर फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाच्या योजना, पुरस्कार, प्रथम घटना, क्रीडा स्पर्धा, त्याच्यावरील प्रश्न, शिखर परिषद, युद्ध सराव, निर्देशांक, जनगणना, पुस्तक आणि लेखक, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नरेंद्र मोदी यांना भेटलेले महत्त्वाचे दिवस आणि त्यांचे विषय, सर्व राज्य, सर्व देश, अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती सुद्धा तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत 1 लाईनर फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओ पॉज करा. हा जो काही QR कोड आहे या QR कोडला स्कॅन करा. 99 रुपयाचं पेमेंट करा आणि 99 रुपयाचं पेमेंट करून त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तुम्हाला या ठिकाणी या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या, 96-730-58-600. या व्हॉट्सअप नंबरला स्कॅन करून 99 रुपयाचं पेमेंट करून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करून ठेवतो. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. फिफा विश्वचषकाच्या इतिहासामध्ये 18 गोल करून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लिओनेल मेस्सी असं या ठिकाणी अर्जेंटिनाच्या खेळाडूचं नाव आहे, बरोबर का नाही? तर या ठिकाणी मेस्सीने काय केलेलं आहे, तर फिफा विश्वचषकाच्या इतिहासामध्ये 18 गोल करून सर्वाधिक गोल करणारचा या जो काही मान आहे तो या ठिकाणी मिळवलेला आहे. लक्षात घ्या, 1 नंबरला लिओनेल मेस्सी आहेत. जवळपास त्यांनी या ठिकाणी 18 गोल केलेले आहेत. जर किती मॅचेस प्ले केले आहेत तर 28 मॅच. त्यानंतर या ठिकाणी मिरोस्लाव क्लोसे असं या खेळाडूचं नाव आहे, जर्मनी. त्याने 16 गोल केले 24 मॅचेसमध्ये. त्यानंतर केलियान एम्बाप्पे फ्रान्स देशाचा फुटबॉलपटू आहे, 16 गोल 16 मॅचमध्ये. अशा ठिकाणी या टॉप 3ची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, बरोबर. 1 नंबरला कोण आहेत सध्या स्थितीमध्ये? लिओनेल मेस्सी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. खुरासानी चिंच नावाचे एक चिंचेचा प्रकार आहे, टाईप आहे, नुकताच त्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर हा जो काही चिंचेचा प्रकार आहे कोणत्या राज्यातील आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
मध्य प्रदेश. बरोबर. तर MP या राज्यातील हा प्रोडक्ट आहे, चिंचेचा प्रकार आहे. या ठिकाणी 600 वर्षापेक्षा देखील जुनी या ठिकाणी ही चिंचेचा प्रकार आहे. याला या ठिकाणी नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये बाकीचे देखील या ठिकाणी अन्य काही प्रोडक्ट्स आहेत त्याला GI टॅग मिळालेले आहेत, जसं की चंदेरी साडी, माहेश्वरी साडी, बाघ प्रिंट, गोंड चित्रकला, पन्ना हिरा, कडकनाथ कोंबडी, मुरैना गजक, खजुराहो दगडी हस्तकला, खुरासानी चिंच, माहेश्वरी साडी आत्ताच पाहिलं, इंदोरी पोहा, मालवी गट्टा, काल परवाच आपण पाहिलं होतं मालवी बटाटा, मंदसौर लहसून, बागली हल्दी, रिवा संत्रा, अशा वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जे की मध्य प्रदेशला बिलॉंग करतात. त्यांना या ठिकाणी GI सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे. हे सगळे प्रोडक्ट्स कुठल्या राज्याला बिलॉंग करतात? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशबद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल, राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. टॉप 500च्या यादीमध्ये 67व्या आवृत्तीमध्ये कोणता सुपर कॉम्प्युटर पहिल्या क्रमांकावरती आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लाईन शाईन नावाचा सुपर कॉम्प्युटर आहे जो की पहिल्या क्रमांकावरती आहे टॉप 500 यादीच्या 67व्या आवृत्तीमध्ये. ही जी काही रँक सिस्टीम आहे याच्यामध्ये 1 नंबरला आहे लाईन शाईन नावाचा सुपर कॉम्प्युटर, 2 नंबरला आहे एल कॅपिटिनियन, 3 नंबरला आहे फ्रंटियर, 4 नंबरला आहे औरारा, 5 नंबरला आहे ज्युपिटर बूस्टर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. औरारा नाही, औरोरा असं या ठिकाणी त्या सुपर कॉम्प्युटरचं नाव आहे. ही रँकिंग क्रमवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर 1 नंबरला कोण आहे? लाईन शाईन सुपर कॉम्प्युटर प्रथम क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. जागतिक बँकेने कोणत्या राज्यामध्ये जलसंधारणासाठी 4000 कोटींचे कर्ज मंजूर केलेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जागतिक बँकेने हरियाणा राज्यामध्ये जलसंधारणासाठी 4000 कोटींचे कर्ज मंजूर केलेले आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. उद्दिष्ट काय? तर राज्यातील सिंचन क्षमता सुधारणे, भूजल पातळी वाढवणे, कालव्यांचे पुनर्वसन करणे आणि शेतीसाठी पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हा जो काही कालावधी आहे तो कसा असणार आहे? तर हा प्रकल्प 2026 ते 2032 दरम्यान 6 वर्षांच्या टप्प्यामध्ये राबवला जाणार आहे. तशाच प्रकारे या ठिकाणी हे लोन सुद्धा डिस्बर्स करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक डी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हरियाणाबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, राज्यपाल असीम कुमार घोष, राजधानी चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 6. तेलंगणातील भीमसारी गावामध्ये नव्याने सापडलेल्या दगडी स्तंभावर बौद्ध धर्माव्यतिरिक्त आणखी कोणत्या 2 धार्मिक परंपराचे आकृतिबंध एकत्रितपणे आढळलेले आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोणकोणते? तर पर्याय क्रमांक ए वैष्णव धर्म आणि पर्याय क्रमांक बी शैव धर्म. हे दोन्ही रिलिजनचे या ठिकाणी काय सापडलेले आहेत? तर दोन्ही धार्मिक परंपराचे आकृतिबंध एकत्रितपणे या ठिकाणी आढळलेले आहेत. कुठे? तेलंगणा राज्याच्या अंतर्गत भीमसारी गावामध्ये, तेलंगणा. स्थापना 2 जून 2014. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. जून 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन भारतातील कोणते शहर करत आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बी फॉर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन भारतातील बेंगलोर या शहराच्या अंतर्गत करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 26 जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पॉइंट लिहून घ्या. अंमली पदार्थाचा गैरवापर आणि बेकायदेशीर व्यापारापासून मुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आपण दरवर्षी 26 जूनला अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करत असतो. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून
जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 9. दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत खीर भवानी मेळा या ठिकाणी आयोजित केला जात असतो. जम्मू काश्मीर, तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं, त्याला या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली आणि दचिगाम आणि 2 महत्त्वाचे धरण बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणीसाठी स्वयंचलित फेरफार प्रणाली आणि कागद विरहित नोंदणी 2.0 सुरू केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा या राज्य सरकारने भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणीसाठी स्वयंचलित फेरफार प्रणाली आणि कागद विरहित नोंदणी 2.0 या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये झालेल्या दुसऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये कोणत्या प्रसिद्ध पार्श्वगायकाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलका याग्निक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अलका याग्निक असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. AI इकोसिस्टम आणि सिलिकॉन पुरवठा साखळींवरती लक्ष केंद्रित करणाऱ्या पॅक्स सिलिका या धोरणात्मक उपक्रमाचे नेतृत्व कोणता देश करतो? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, USA. अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अमेरिका देश या ठिकाणी या धोरणात्मक उपक्रमाचं नेतृत्व करतं. कशाचं? AI इकोसिस्टम आणि सिलिकॉन पुरवठा साखळीवरती लक्ष केंद्रित करणाऱ्या पॅक्स सिलिका या धोरणात्मक उपक्रमाचं नेतृत्व. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठी आजचा खास प्रश्न, दरवर्षी संविधान हत्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 25 जून, 23 जून, 22 जून की 21 जून? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.